मित्रांनो नमस्कार। आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचा दादा आदरणीय श्री अजित पवार महाराष्ट्राला पोरके करून गेले आणि आज अजित पवारांच्या अंत्यविधीला जमलेली गर्दीच सर्व काही सांगून जाते की अजित पवारांचं अस्तित्व, अजित पवारांचं व्यक्तिमत्व किती उंच होतं। 25 लाखांच्या आसपास जमलेला हा जनसमुदाय आपण जर पाहाल तर राज्याच्या राजकारणातील अजितदादा पवार यांचं कर्तृत्व आपल्या लक्षात येईल। गाव गाड्यांपर्यंत, महाराष्ट्राच्या शहरापासून ते ग्रामीण भागांपर्यंत, सर्वसामान्यांपासून ते मध्यम वर्गापासून ते उच्च दर्जाच्या लोकांपर्यंत अजित पवार हे सर्वसामान्यांना सारखेच होते। अजित पवारांची काम करण्याची पद्धत आणि त्यांनी कमवलेली माणसं आज आपण समोर पाहताय। अजित पवार यांनी संपत्ती कितीही कमवली असो, परंतु अजित पवार महाराष्ट्राचे लाडके दादा यांनी मात्र माणसं ही करोडो कमवली होती, हे आजच्या अंत्यविधीवरून आपणाला सर्वांना जाणवत आहे। बारामती शहरासह महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून अजित पवार यांना मानणारा वर्ग कालपासूनच बारामतीच्या या विद्या प्रतिष्ठानच्या ग्राउंडवरती जमलेला होता आणि ही गर्दी अजित पवारांचं अस्तित्व, अजित पवारांचं जनमानसातील स्थान हे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवत होती। गेल्या 24 तासांपासून या बारामती शहरामध्ये सगळीकडेच बंदी सदृश्य पद्धत होती। कोणाच्या 24 तास, गेल्या 24 तासांपासून कोणाच्या घरी चुली पेटल्या नव्हत्या, कोणाचे गॅस पेटले नव्हते, कारण की आपला लाडका दादा हा आपल्या महाराष्ट्राला, आपल्याला सगळ्याला सोडून गेलाय। अजित पवार यांच्या अंत्यविधीला जमलेला जनसमुदाय पोलिसांना देखील आवरणं मुश्किल होतं। शेवटी रोहित पवार यांनी खूप मोठ्या उंचीवरती चढून संपूर्ण जनसमुदायाला आवरण्याचं काम केलं आणि आपल्या अजितदादांसाठी शांत राहण्याचं आवाहन केलं। मित्रांनो, विमान दुर्घटनेमध्ये अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि हा मृत्यू त्यांचा शेवटचा दौरा ठरला। अजित पवारांचे दौरे कोणी थांबवू शकत नव्हते। अजित पवारांच्या दौरे थांबवण्यासाठी साक्षात मृत्यूलाच यावं लागलं, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणती। महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला आपल्या सगळ्यांकडून साष्टांग दंडवत अशा प्रकारचा नेता पुन्हा महाराष्ट्राला लावणं शक्य नाही। अजित पवारांची क्रेज सगळीकडेच कशी होती हे आपल्याला या गर्दीवरून जाणवेल। मित्रांनो, महाराष्ट्र पोरका झालाय, मराठी माणूस पोरका झालाय। महाराष्ट्राच्या राजकारणाची अतिशय भरून न निघलेली पोकळी निर्माण झाली आहे। यानंतर मित्रांनो, अजित पवार आपल्यात नसणार आहेत, अजित पवार दिसणार नाहीत, पण मनाला मात्र हे पटणार नसेल। तेव्हा आदरणीय दादांना आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली। धन्यवाद।